कोकणच्या राजकारणात मोठी घडामोड घडलीये। मनसेचे माजी नेते आणि खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी अखेर भाजपात प्रवेश केलाय। 3 वेळा लांबलेल्या या प्रवेशाने स्थानिक निवडणुकांचा पॅटर्न बदलणार का? चला पाहूया याचा खास रिपोर्ट। नमस्कार, मी प्राची शिरकर, आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईन। अखेर 14 ऑक्टोबर 2025 रोजी मुंबईत भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत वैभव खेडेकर यांनी कमळ हाती घेतलं। वैभव खेडेकर माजी नगराध्यक्ष खेड नगर परिषद यांचा या ठिकाणी पक्ष प्रवेश संपन्न होतोय। सन्माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये यांच्या शुभ हस्ते हा प्रवेश संपन्न होतोय। भारतीय जनता पार्टीचा या पक्ष प्रवेशासाठी सन्माननीय राज ठाकरेंचे निष्ठावान अशी ओळख असलेले खेडेकर मनसेतून हकालपट्टी झाल्यानंतर अनेक दिवस अधांतरी होते। मनसे स्थापनेपासून राज ठाकरेंबरोबर चालणारे हे नेते खेड नगर परिषदेत मनसेचा झेंडा फडकवणारे आणि नगराध्यक्षही होते। मात्र यंदा पद राखीव झाल्याने त्यांचं राजकीय भविष्य अनिश्चित झालं। वैभव खेडेकर यांचा हा पक्ष प्रवेश 3 वेळा टळला। प्रत्येकदा अडचणी येत होत्या, ज्यामुळे संभ्रम वाढला। अखेर मुंबई गाठून रवींद्र चव्हाण आणि प्रवीण दरेकर यांच्याशी चर्चा झाल्यानंतर अचानक हा सोहळा पार पडला। संतोष नलावडे यांच्यासह अनेक समर्थकांनीही भाजपाचा झेंडा हाती घेतला। खेडेकरांचा प्रवेश कोकणात भाजपाला मजबूत करेल। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विकासाच्या ध्येयावर विश्वास ठेवून ते सामील झालेत, असं चव्हाण यांनी म्हटलंय। वैभव खेडेकर यांचा पक्षप्रवेश ही भाजपाची स्मार्ट रणनीती आहे। कोकणात मनसेची पकड कमी होत असताना खेडेकरांसारख्या स्थानिक नेत्यांना ओढून भाजपा महायुतीचं वर्चस्व वाढवते। खेडेकरांच्या मागे मोठा मतदारसंघ आहे। खेड नगर परिषद त्यांनी मनसेला यश मिळवून दिलं होतं। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपाला 100% यश मिळवण्यात खेडेकरांचा मोठा वाटा असू शकतो। राजकारणात निष्ठा आणि संधी यांचा खेळ नेहमीच चालतो। खेडेकरांसारखे नेते पक्ष बदलून नव्या व्यासपीठावरून विकासासाठी प्रयत्न करू शकतात, कारण भाजपा वाढवण्याचा निर्धार वैभव खेडेकर यांनी बोलून दाखवलाय। वैभव खेडेकर यांना भाजपाने संधी दिलीये, मात्र आता भाजपाची ही रणनीती कोकणात यशस्वी होईल का? वैभव खेडेकरांचा भाजपा प्रवेश कोकणच्या राजकारणाला नवं वळण देईल का? ते येत्या निवडणुकीतच कळेल। तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।